महाराष्ट्र बांधकाम कामगार संघर्ष समितीचा अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज। महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र राज्य कामगार मंत्रालय विभागाकडून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या वारसांना विविध योजने त्यांनी सरकारने जाहीर केल्या आहेत। यामध्ये शिष्यवृत्ती योजना, सुरक्षा किट, मृत्यू अनुदान, त्याचबरोबर गृहवस्तू, गृहोपयोगी वस्तू, सुरक्षा किट आणि मुलीच्या लग्नाला अनुदान, अशा सुमारे 30 योजना या बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना जाहीर केल्या आहेत। त्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र राज्य कामगार मंत्रालय विभागाकडून अंमलात आणला जातो। यातूनच जे शिष्यवृत्ती योजना आहे त्या योजनेअंतर्गत एअरटेल घोटाळा या नावाने सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत नोंदणी अधिकारी, कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे कर्मचारी, खाजगी दलाल आणि ठेकेदार, त्याचबरोबर ई-मा सेवा केंद्रातील अनेक दलाल या योजनेचा कसा लाभ मिळवून देण्यापेक्षा घोटाळा कसा करता येईल आणि असे अनेक प्रकार घडलेले आहेत। त्यापैकी हा एअरटेल घोटाळा, शिष्यवृत्ती एअरटेल घोटाळा हा मुख्य घोटाळा झालेला आहे। या घोटाळ्याबाबतीत जेव्हा आमच्या संघर्ष समितीला संपूर्ण माहिती मिळाली किंवा संपूर्ण घोटाळा आमच्या लक्षात आला, त्यानंतर आम्ही कामगार मंत्री, त्याचबरोबर कामगार प्रधान सचिव, बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे प्रमुख सचिव यांना 6/10/2025 रोजी एक निवेदन दिलं, तक्रारी निवेदन। घोटाळा कसा झाला, कोण करत आहेत, सविस्तर माहितीसह घोटाळ्याचं आम्ही त्या निवेदन दिलं। त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन कामगार मंत्रालय व कल्याणकारी मंडळाच्या वतीने जो कारवाई करण्यात आली आता की 3 नोंदणी अधिकाऱ्यांना निलंबित आणि ठेकेदार कर्मचाऱ्यांना 5 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलं आणि त्यांच्याकडे वसुली करण्याचे आदेश दिलं। त्याबद्दल मी संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष या नात्याने मी त्यांचं सरकारचं अभिनंदन करतो। व ते करत असताना शासनाने केवळ त्यांचे निलंबन करून किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून हा प्रश्न संपणार नाही आहे। हा फक्त 7-8 कोटीचा घोटाळा नव्हे तर 5 कोटीचा घोटाळा म्हणून सरकारने तिकडे जाहीर केले, तसं नसून कोट्यावधी रुपये, हजारो कोटी रुपयाच्या तिकडे भ्रष्टाचार झालेला आहे। त्याची सखोल चौकशी होऊन संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावा अशी मागणी करत आहोत। हे करत असताना बांधकाम कामगारांच्या नावाने जे घोटाळा झालेले आहेत किंवा त्या कामगारांच्या नावाने शिष्यवृत्ती घोटाळा केलेले आहे, त्या कामगारांना विनाकारण सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापुरामार्फत पत्र पाठवून आम्ही त्याला नोटीस म्हणू की आपण तो आमचा खुलासा कळवा। हे पत्र गेल्यामुळे कामगार हवालदिल झालेले आहेत, कामगार भयभीत झालेले आहेत। अनेक कामगार आम्ही कुठले पैसेच घेतले नाही तर आम्हाला एवढी मोठे पत्र आलं म्हणून घाबरून एक अशिक्षित, हे तर बांधकाम कामगार काम करण्यात त्याला वेळ मिळत नाही, पोट भरायला वेळ मिळत नाही, अशा त्या पत्रामुळं त्यांचं हवालदिल देऊन अनेक लोक घाबरून एक दबावाखाली घाबरून जीवन जगत आहेत। म्हणून
या बाबतीमध्ये त्या बांधकाम कामगारांची कुठल्याही प्रकारचा दबाव न राहता, कुठल्याही प्रकारे त्यांचं हॅरेसमेंट न होता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि त्या संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करून, त्यांचा वसुली गुन्हे दाखल करून जे कोणी समोर त्यांचं सर्वांना कारवाई करा अशा प्रकारची मागणी आम्ही या माध्यमातून करत आहोत. विशेष करून ज्या वेळेला दखल घेतली नाही म्हणून आम्ही त्या परत एकदा परवाचं 2 या बाबतीत परवा 24 फेब्रुवारी रोजी माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं की आज या घोटाळ्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा सरकारी पैसा किंवा जनतेचा पैसा त्या ठिकाणी घापार झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, याची सखोल चौकशी करा अशा प्रकारची विनंती आहे. आम्ही निवेदन दिलं. त्याच अनुसरून माननीय पोलीस आयुक्तांनी संबंधित गरीब कामगारांना बोलवून खरं घोटाळा कोण केलं आहे याचा तपास कामसुद्धा सुरू केलेलं आहे. म्हणून जे कोणी दोषी असतील, जे कोणी या बाबतीमध्ये सहभाग असतील या घोटाळ्यामध्ये, सर्वांना कठोर कारवाई करावी आणि त्यांना सर्वांना फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचं या ठिकाणी मी मागणी करतो की बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने मी स्वतः व माझे सेक्रेटरी सोहेल शेख आम्ही या दोघं मिळून या बातमीद्वारे या व्हिडिओद्वारे सरकारला मागणी करतो आणि सर्व तपास अधिकाऱ्यांना मी मागणी करतो की संबंधितावर कठोर कारवाई करा आणि या घोटाळ्यातील गरीब कामगारांना विनाकारण बरडले जात आहेत त्यांना न्याय द्या आणि सरकारी पैसा लुबाडलेला कैद करा अशा प्रकारची मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या तक्रारीची दखल कामगार मंत्रालयाने घेतली. शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषी अधिकारी, कर्मचारी व दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. विष्णू कारंपुरी महाराज. सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी व दलाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्री, प्रधान सचिव व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रमुख यांच्याकडे दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी देण्यात आले. त्या तक्रारीचे दखल घेऊन कामगार मंत्रालय व कल्याणकारी मंडळ यांनी संयुक्तपणे चौकशी करून अजिंक्य पवार, संतोष राजपूत, उज्ज्वल सूर्यवंशी यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहे. यावरून संघर्ष समितीच्या तक्रारी निवेदनाचे दखल घेण्याचे दिसून येत आहे. परंतु केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही, तर या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्री, प्रधान सचिव यांना दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी निवेदन दिल्यानंतर वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार व आंदोलनाद्वारे पाठपुरावा करण्यात आले. त्याचबरोबर दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस आयुक्त सोलापूर व माजी जिल्हाधिकारी सोलापूर यांना सदर आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी. त्याचबरोबर ज्या गरीब महिला बांधकाम कामगारांच्या नावाने आर्थिक घोटाळा करण्यात आला त्याच महिला कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून पत्राद्वारे चौकशीसाठी बोलवण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे महिला बांधकाम कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन महिला बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत असे नमूद करण्यात आले आहे. त्याची दखल घेऊन पोलीस आयुक्त साहेबांनी फसवणूक झालेल्या महिला कामगारांचे जबाब घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे आणि त्याच दिवशी कामगार मंत्रालयाकडून वरील तिन्ही नोंदणी अधिकारी व 5 ठेकेदारी कर्मचारी यांना निलंबनाची कारवाई केली आहे. कामगार मंत्री यांनी केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो, परंतु या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन इतर अनेक अधिकारी, कर्मचारी, खासगी दलाल, ठेकेदार आणि घोटाळ्यातील सहभाग असलेल्या सर्व निकष दोषी ठरलेल्या दोषींवर कारवाई व्हावी असे संघर्ष समितीची मागणी आहे. शिष्यवृत्ती घोटाळ्यासह कामगार नोंदणी
गृहोपयोगी भांडी, सुरक्षा किट, घर बांधणी अनुदान, आरोग्य अनुदान, विवाह अनुदान, मृत्यू अनुदान आणि इतर सर्व अनुदान योजनेत घोटाळ्याचा घोटाळा आहे, म्हणून या संपूर्ण योजनेचीच उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सदर प्रसिद्धी पत्रकाराद्वारे करीत आहेत. या प्रसिद्धी पत्रकारावर अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख यांचा स्वाक्षरी आहेत.